धन्यवाद सभापती महोदय। या अनुषंगाने मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो की जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे, परंतु सध्याची आरोग्याची व्यवस्था व परिसराच्या गरजा बघता ही व्यवस्था कुठेतरी अपुरी पडते। सभापती महोदय, रावेर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय विस्तीर्ण, आदिवासी बहुल व दुर्गम भाग असलेला तालुका आहे। या परिसरात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या जखमा तसेच इतर गंभीर आपत्कालीन रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे। याशिवाय रावेर तालुका मध्य प्रदेशाच्या सीमेलगत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर होणारे रस्त्यांच्या अपघातातील जखमी रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे। सध्या गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी सभापती महोदय सुमारे 70 किलोमीटर अंतरावर जळगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवावे लागते। त्यामुळे उपचार मिळत असताना विलंब होतो आणि अनेक वेळा हा विलंब रुग्णांच्या जीवासाठी धोकादायकही ठरू शकतो। या सर्व बाबींचा विचार करता रावेर येथे विद्यमान ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय श्रेणी 1 मध्ये वर्धन करण्यात यावे ही अत्यंत निकडीची गरज आहे। तसा प्रस्तावही आपल्याकडे दिलेला आहे। या ठिकाणी 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी आवश्यक जागाही उपलब्ध आहे। त्यामुळे प्रस्तावाच्या अंमलबजावणीत जागेचा कोणताही अडथळा नाही। त्यामुळे रावेर तालुक्यातील आदिवासीसह ग्रामीण सीमावर्ती भागातील नागरिकांना वेळेत दर्जेदार तज्ञ आरोग्य सेवा उपलब्ध होईल। माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की रावेर येथील ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपरुग्णालयात श्रेणीत आपण शासनाला मंजुरी देणार आहात का? सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य धैर्यशील कदम साहेबांनी जळगाव तालुक्यातील रावेरमध्ये दर्जोन्नती करून 100 बेडचं हॉस्पिटल सुरू करणार का असा प्रश्न कडून नवीन सदस्य आहेत। खरं तर नंदकिशोर महाजन, सन्मान्य नंदकिशोर महाजन साहेबांनी या ठिकाणी प्रश्न विचारलाय की जळगावमध्ये रावेरमध्ये 100 बेडचं हॉस्पिटल दर्जोन्नती करून निर्णय घेणार का? आम्ही बृहत आराखडा तयार करतोय, त्या बृहत आराखड्याप्रमाणे त्याच्यामध्ये जर उपलब्ध असेल तर निश्चितपणे आपण करू।